आपल्या सगळ्यांना सूर्यनमस्कार हे माहीत असतात. म्हणजे अगदी मी तर म्हणेल 99% लोकांना सूर्यनमस्कार माहीतच असतात. पण WHO नी कुठल्या सूर्यनमस्कारांना मान्यता दिलेली आहे? सूर्यनमस्कार कुठल्या पद्धतीने केल्यानंतर आपल्याला कुठले फायदे होतात? सूर्यनमस्कार हे योगशास्त्राने दिलेले आहेत का? तर हे आज आपण सगळं बघणार आहोत. बहुतेक सगळं कदाचित आपल्या सगळ्यांना माहीतही असेल. पण लक्षात घ्या, की ह्याच्यामध्ये मी जे काही सांगणार आहे ते शास्त्रशुद्ध मान्यताप्राप्त असे सूर्यनमस्कार कसे करायचे, सूर्यनमस्कारामध्ये कसला अभ्यास येतो, कशा पद्धतीने करायचे, काय फायदे मिळतात, वेगळ्या पद्धतीने केले तर वेगळे फायदे आपण त्याच्यातून कसे मिळवू शकतो. आणि सूर्यनमस्कार नॉर्मली आपल्याला असं वाटतं की सगळ्यांनी केले तरी चालतात, तर तसं नाहीये. तर ते कोणी करायचे, कोणी नाही करायचे, हा सगळा